आय एम सुनील फरांडे, युअर मॅथ्स टीचर. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला नवीन चॅप्टर पाहायचा आहे. तो चॅप्टर आहे लॉगॅरिथम. हा फर्स्ट युनिट मधला पहिला चॅप्टर आहे. काय लॉगॅरिथम, त्याचं टोटल वेटेज आहे 2 मार्क्स. त्याचं वेटेज आहे 2 मार्क्स. बघा चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचे, त्याचे काही रूल्स आहेत, लॉज आहेत आणि त्यावरचे सम सिंपल एक्झाम्पल पाहणार आहोत. आज आपण आता लॉगॅरिथम पाहूया. बघा फर्स्ट ऑफ ऑल लॉगचं डेफिनेशन, लॉगॅरिथमचं डेफिनेशन. बघा फर्स्ट डेफिनेशन आहे इफ m is equal to a raised to x. बघा m is equal to a raised to x हा म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, तर इथे एक बेस आणि त्याचा पॉवर असतो, इज इक्वल टू एक नंबर भेटतो, त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. m is equal to a raised to x where a हा a ग्रेटर दॅन 0 म्हणजे a काय पाहिजे, 0 पेक्षा मोठा पाहिजे, and a is not equal to 1 आणि हा a काय नको, नॉट इक्वल टू 1 नको, 0 1 सोडून तो a काही असेल तरी चालतं. then x is a logarithmic form m to the base a म्हणजे हा तुमचा x आहे, हा logarithmic फॉर्म आहे m to the base is written as म्हणजे हे कसं लिहितात, x is equal to log m to the base a. बघा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि हा तुमचा लॉगॅरिथम. यात त्यांनी काय सांगितले, a हा 0 पेक्षा मोठा पाहिजे, a is not equal to 1, then x is called a logarithm. बघा x is a logarithm of m to the base a आणि हे कसं लिहितात, x is equal to log m to the base a. बघा जर कन्वर्ट म्हणजे तुमचा हा जो x तुम्ही x फाइंड करण्यासाठी लॉगचा यूज करताय. म्हणजे एखादा पॉवरला एखादं व्हेरिएबल असेल, काय पॉवरला एखादं व्हेरिएबल असेल तर तो कसं फाइंड करायचं तुम्ही आतापर्यंत शिकलेलं आहे. काय पॉवरला व्हेरिएबल असेल तर कसं फाइंड करायचं तुम्हाला माहित नाहीये, ते फाइंड करण्यासाठी लॉगचा यूज करतात. म्हणजे पॉवरची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्ही इथं लॉगॅरिथम हा चॅप्टर पाहणार आहे. बघा आता हे कन्वर्ट करून एक्सपोनेन्शियल वरून तो लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट कसा झाला. बघा m is equal to a raised to x म्हणजे इथं a is equal to बघा जो पॉवर आणि बेस आहे, हा a म्हणजे कोण आहे, बेस आहे, x म्हणजे काय आहे, पॉवर आहे. मग तुम्हाला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करताना जो पॉवर आहे तो खाली घ्यायचा. बघा जो पॉवर होता तुम्ही खाली घेतला, इज इक्वल टू इकडे इज इक्वल टू इकडे जो m आहे ना त्याला काय लिहायचं, लॉग ऑफ m आणि इथं जो बेस आहे तो बेस काय करायचा, लॉगच्या बेसला लिहायचा. हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. मग एखादं एक्झाम्पल बघूया. हा आहे तुमचा 2 चा क्यूब इज इक्वल टू 8 बरोबर आहे. हा तुमचा काय आहे, बेस आहे, हा काय आहे, पॉवर आहे, इज इक्वल टू 8. हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. मला आता हे काय करायचं आहे, कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे इज इक्वल च्या पलीकडे जो नंबर आहे त्याला काय लिहायचं, लॉग ऑफ 8 लिहिलं. काय लिहिलं, लॉग ऑफ 8. इकडचा जो बेस आहे तो बेस काय लिहायचा, लॉगच्या बेसला हा 2 लिहायचा, इज इक्वल टू पॉवर जो आहे तो करायचा इज इक्वल द्यायचा. म्हणजे हे कसं रीड करायचं, log 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. log 8 बेस 2 इज इक्वल टू 3. हा एक्सपोनेन्शियल वरून लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट केला. हा आहे तुमचा लॉगॅरिथमचा डेफिनेशन. बघा परत सांगतोय, इफ m इज इक्वल टू a raised to x where हा कंडिशन खूप महत्त्वाचा आहे, a 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि a is not equal to 1 पाहिजे. मग then x is a logarithm of m to the base a आणि is written as कसं लिहितात ते, x म्हणजे पॉवर इज इक्वल टू इकडचा पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ m टू द बेस a. हा आहे लॉगॅरिथमचा डेफिनेशन. तर त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊन पाहिजे आहे टू बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. दोन बेसिक प्रॉपर्टी लॉगच्या. बघा आता इथं तुम्ही डेफिनेशन जसं पाहिला तसंच येतं. हा काय आहे बघा, फर्स्ट प्रॉपर्टी a raised to 0 is equal to 1 आहे. a raised to 0 is equal to 1 म्हणजे a हा काय आहे, बेस आहे, परत पॉवर कोण आहे, 0 आहे. मग आता हा कोणता फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियल. मला तुला काय करायचं आहे, लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, लॉगॅरिथम मध्ये. म्हणजे बघा इज इक्वल टू जो आहे त्याला काय लिहायचं, लॉग ऑफ, म्हणजे पुढे काय लिहायचं, लॉग ऑफ 1. मग बेस कोण राहिला, इथला जो बेस असतोय तो लॉगच्या बेसला, इज इक्वल टू काय पॉवर आहे तो इज इक्वल टू लिहायचं. म्हणजे log 1 टू द बेस a इज इक्वल टू 0. म्हणजे याचा मीनिंग काय झाला बघा, log 1
बेस ए म्हणजे काय आहे ते एनी नंबर आहे ए नंबर म्हणजे log 1 बेस तुमचा काही असला तर तुमचं उत्तर काय येणार आहे 0. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं प्रॉपर्टी आहे. log 1 इज इक्वल टू काय असणार आहे 0. इथं बेस फॉर एक्झाम्पल log of 1 to the base 5 is equal to उत्तर काय येणार आहे प्रॉपर्टी काय सांगते log 1 काय असणार आहे 0. बेस काही कोणताही नंबर असो 1 असू दे 2 असू दे 3 असू दे 4 काही नंबर असेल तर तुमचा आन्सर काय येणार आहे 0 म्हणजे log 1 0 हा तुमचा फर्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय सांगते a raised to 1 काय आहे a raised to 1 म्हणजे a च्या घातांकात 1 आहे तर उत्तर काय येणार आहे a च येतं. कारण कोण एखाद्या नंबरच्या घातांकात 1 असेल तर जो उत्तर आहे तोच नंबर येतो. बरोबर आहे का. आता हा परत फॉर्म कोणता आला एक्सपोनेन्शियल फॉर्म आला. हा कोणता फॉर्म आला एक्सपोनेन्शियल. आता मला एक्सपोनेन्शियलचा परत कन्वर्ट करायचा आहे लॉगॅरिथम मध्ये इज इक्वल च्या पलीकडे जो नंबर आहे तो बघायला तुम्ही log ऑफ a ला इज इक्वल च्या पुढे नंबर आहे त्या पुढे नंबर काय मी log आणलं. इकडचा बेस काय करणार मी हे log च्या बेस ला बघा log च्या बेसलाच मी नंबर लिहिला आहे आणि इज इक्वल टू पॉवर कोण आहे रे 1 आहे इज इक्वल टू 1 म्हणजे बघा हा तुम्हाला नवीन एक प्रॉपर्टी भेटला काय log a बेस a इज इक्वल टू 1 म्हणजे log च्या समोर जो नंबर असतो तोच जर log च्या बेसला असेल तर उत्तर काय येणार आहे 1 येतं. हा सेकंड प्रॉपर्टी काय log a बेस a इज इक्वल टू 1 म्हणजे log च्या समोर एखादा नंबर असेल तोच नंबर जर बेसला पण असेल तर त्याचं उत्तर काय येतं 0. फॉर एक्झाम्पल log of 8 to the base 8 is equal to याचं उत्तर काय असणार आहे log 8 आहे आणि बेस पण 8 आहे म्हणजे हे दोन नंबर सेम आहेत का आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे 1 येणार. हे प्रॉपर्टी सांगतो. दोन प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी आहे log 1 नेहमी काय असतं 0 बेस काही असो आणि सेकंड प्रॉपर्टी आहे log च्या पुढे जो नंबर आहे तो जर बेसला असेल तरी उत्तर काय येतं 1 येतं. उत्तर काय येतं 1. हे दोन खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉगचे काही लॉज आहेत. जसं तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकलाय तसंच ह्यामध्ये काही लॉगचे प्रॉपर्टी आहेत. बघा जसं तुम्ही प्रिव्हियस चॅप्टर मध्ये मॅट्रिक्सचं बघितलं सगळे अल्जेब्रा मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्सचे ऍडिशन कसं करायचं मल्टिप्लाय कसं करायचं जसं मॅट्रिक्सला काही नियम आहेत तसंच लॉगला देखील काही लॉज आहेत. काय त्या लॉजनच तुम्ही त्यांचं लॉगचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकता अदरवाइज तुम्ही करू शकत नाही. बघा त्यातलाच फर्स्ट लॉ आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. फर्स्ट लॉ आहे लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट. बघा काय सांगतोय लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट. बघा हा फर्स्ट काय सांगतोय रूल प्रोडक्टचा log ऑफ m into n to the base a. बघा लॉगच्या आतमध्ये पुढे दोन संख्यांचा गुणाकार आहे. लॉगच्या पुढे काय दोन संख्यांचा गुणाकार आहे बेस a आहे असं असेल तर मी ती दोन संख्या कसं लिहू शकतो log m to the base a plus log n to the base a. म्हणजे दोन लॉगचं रिव्हर्स सांगायचं म्हटलं दोन लॉगचं ऍडिशन असेल त्यांचा बेस समान असेल बघा तो a आहे तर मी काय करणार ते बेस एकदाच लिहिणार आणि त्या लॉगच्या समोर असलेल्या दोन नंबरचं काय करणार आहे मी गुणाकार करणार. बरोबर का हा फर्स्ट लॉ आहे काय लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे दोन लॉगचं ऍडिशन असेल त्यांचा बेस जर सेम असेल तर मी ते लॉग लिहिणार बेस एकदाच लिहिणार आणि समोर असलेला m आणि यांचा गुणाकार करणार. हा आहे लॉग ऑफ प्रोडक्टचा लॉ आहे. त्यानंतर सेकंड तसंच लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट. काय लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट म्हणजे बघा इथे काय सांगते log ऑफ m upon n log ऑफ m upon n to the base a. इथे बेस काय आहे a is equal to log m to the base a minus log n to the base a. म्हणजे हा नेम काय सांगतो बघा दोन लॉगचं जर वजाबाकी असेल त्यांचा बेस समान असेल तर त्यांच्या समोर असलेल्या नंबरचं काय करताय तुम्ही भागाकार करताय. काय करताय डिवाइड. जर ऍडिशन असेल तर त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करताय. जर सबट्रॅक्शन असेल तर त्या दोन नंबरचं काय करायचंय तुम्ही डिव्हिजन करायचंय. बघा जर असं असेल तर तुम्ही असं लिहायचं जर अधिक मध्ये असेल तर तुम्ही म्हणजे इफ अँड ओन्ली इफ स्टेटमेंट आहे ह्याच्यावरून तुम्ही हे लिहू शकताय ह्याच्यावरून हे हा सेम आहे ह्याच्यावरून तुम्ही हे लिहू शकता किंवा ह्याच्यावरून हे झाले दोन लॉज. आता आहे पुढे गेल्यानंतर थर्ड लॉ काय सांगतो बघा लॉगॅरिथम ऑफ पॉवर. लॉगॅरिथम ऑफ
पॉवर. हा काय सांगतोय लॉग ऑफ m त्याचा घातांकात m च्या घातांकात परत n आहे आणि टू दी बेस a. जर असा नंबर असेल लॉग ऑफ m रेज टू n टू दी बेस a म्हणजे ते एखादा नंबर आहे त्याच्या परत घातांकात असेल तर तो कसा लिहायचा घातांक जो आहे तो तुम्ही पुढे घ्यायचा. घातांक n आहे मी n काय घेतलं पुढे घेतलं आणि काय लिहायचा आहे असं ॲज इट इज लॉग m टू दी बेस a. बघा पॉवर ऑफ लॉग काय सांगतोय जो तुमचा पॉवर आहे तो पॉवर काय तो मल्टिप्लाय ला येते पुढे लॉगच्या फक्त पॉवर येतोय लॉग m रेज टू n टू दी बेस a जो रेज टू n आहे तो मल्टिप्लाय ला आला आणि इनटू लॉग ऑफ m टू दी बेस a हा आहे लॉगरिथम ऑफ पॉवर. हा देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर थर्ड चेंज ऑफ बेस रूल. बघा काय आहे चेंज ऑफ बेस रूल. हा रूल काय सांगतोय लॉग ऑफ m टू दी बेस n इज इक्वल टू बघा लॉग ऑफ m टू दी बेस n इज इक्वल टू हा रूल काय सांगतोय लॉग m डिवाइड बाय लॉग n तुम्ही लिहू शकता. म्हणजे हा लॉगच्या पुढे जो नंबर आहे तो तुम्ही लॉग लिहू शकताय आणि खाली बेसला आहे तो डिवाइडला लॉग लिहू शकताय. पण दोघांना बेस तुम्ही काय घ्यायचं परत सेमच लिहायचा आहे. काय लिहायचा a म्हणजे कोणताही नंबर आहे तुम्ही ते कोणतेही इथं जर 2 घेतला तर देखील तुम्ही 2च घेतलं पाहिजे. हे दोन नंबर काय सेम आहे म्हणजे log m टू दी बेस n इज इक्वल टू log m टू दी बेस a डिवाइड बाय log n टू दी बेस a. हा आहे चेंज ऑफ बेस ऑफ रूल. चेंज ऑफ बेस ऑफ रूल. त्यानंतर पुढे रिमार्क मध्ये काही दोन गोष्टी परत काय रिमार्क मध्ये हा रिमार्क काय सांगतो बघा log of a टू दी बेस b log of a टू दी बेस b इज इक्वल टू जर मला इथला पुढचा नंबर आणि हा बेस ह्या दोघांच्यात अल्टर चेंज करायचा असेल हा नंबर मला इथं आणायचा आहे b a हा बेस आणायचा तर काय होईल log of a टू दी बेस b इज इक्वल टू जर तुम्ही 1 अपॉन log लिहिणार असेल 1 अपॉन log जर तुम्ही लिहिला तर काय होतं हे अल्टरनेटिव्ह नंबर काय होतात चेंज होतात. बघा जो बेसला होता तो log च्या समोर आलाय आणि जो समोर होता तो काय आलाय बेसला आलाय. पण तुम्ही 1 अपॉन घेतला तर log of a to the base b is equal to 1 upon log of b to the base a. हा आहे नोट मध्ये रिमार्क मध्ये. नंतर सेकंड रिमार्क मध्ये अजून एक आहे हा देखील नेमच आहे. सेकंड काय बघा a रेज टू एखाद्या नंबरच्या घातांकात log of a to the base a इथं जो नंबर आहे ज्या नंबरच्या घातांकात log आहे त्या log चा बेस आणि तो घातांक तो बेस जर सेम असेल log चा बेस आणि हा तुमचा बेस जर सेम असेल तर तुमचं उत्तर काय तर log च्या समोर जो नंबर आहे ना तो तुमचा आन्सर आहे. म्हणजे बघा इथं मी फॉर एक्झाम्पल असं लिहू शकतो काय 5 रेज टू log of 7 टू दी बेस 5 याचं उत्तर येतं 7. का बघा 5 च्या घातांकात log आहे आणि log चा बेस काय आहे परत 5 आहे म्हणजे हा आणि हा काय झाला सेम आहे म्हणजे हे सगळं निघून जातं फक्त हा वर्ग इनटू जो log च्या समोर जो नंबर आहे तोच नंबर हा आहे लॉगरिथमचं काही बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला एवढं जर माहित असेल तर लॉगचं प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. बघा परत मी सांगतोय लॉगचं डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय आहे इफ m is equal to a raised to x where a is greater than 0 and a is not equal to 1 then x is a logarithm of m to the base a is written as हे कसं लिहितात पॉवर आहे तो इज इक्वल टू घेतला x इज इक्वल टू log ऑफ याचा बेस हा log च्या बेस लिहिला आणि m हा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. बघा लॉग असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे लॉगॅरिथमिक फॉर्म आणि जर पॉवर मध्ये असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर बघा दोन बेसिक प्रॉपर्टी काय सांगते बघा log 1 बेस काही असू दे उत्तर काय असणार आहे 0. log 1 नेहमी लक्षात ठेवायचं उत्तर काय तर 0. बेस 1 असू दे 2 असू दे 3 असू दे 4 असू दे काही असू दे उत्तर काय आहे तुमचा 0. त्यानंतर बघा log of a बेस a म्हणजे log च्या समोरील नंबर आणि बेस जर सेमच असेल तर आन्सर काय येतं 1 येते. हे दोन खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत ना एकदम इझी आहे. log 1 0 log a बेस a हे दोन नंबर सेम असतील तर उत्तर काय येतं 1. त्यानंतर आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. फर्स्ट आहे प्रोडक्ट लॉगचा प्रोडक्ट रूल काय सांगतं दोन लॉग जर ऍडिशन मध्ये असतील त्यांचा बेस समान असेल तर तुम्ही लॉग एकदाच लिहिणार त्या दोन नंबरचं काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे.
त्यानंतर क्वेश्चन देखील सेम आहे. दोन लॉगचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. इथं अधिक आहे की वजा आहे. अधिक असेल तर गुणाकार, वजा असेल तर काय भागाकार करायचा आहे. जर दोन लॉगचं सबस्ट्रॅक्शन असेल, बेस समान पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. हा बेस ए असेल तर एच पाहिजे, इथं 5 असेल तर 5च पाहिजे, तरच ते करता येतं. बेस जर सेम असेल, मायनस असेल तर त्या करणार तुम्ही m डिवाइड बाय n. त्यानंतर बघा लॉग ऑफ लॉगॅरिथम ऑफ पॉवर, लॉग m रेज टू n असेल, m च्या घातांकात जर परत एखादा नंबर असेल तर तो घातांक काय येतो पुढे गुणाकारात येतो आणि आहे असं लॉग लिहायचं, लॉग m टू द बेस. नेक्स्ट आहे चेंज ऑफ बेस रूल. मला हा चेंज ऑफ बेस रूल काय सांगतो, लॉग m बेस n इज इक्वल टू लॉग m टू द बेस तुम्ही नवीन घ्यायचा a डिवाइड बाय लॉग n बेस इथं जो आहे तोच बेस घ्यायचा. त्यानंतर आहे रिमार्क मध्ये दोन, लॉग a बेस b. मला दिसतो लॉग a आणि बेस जो आहे b, मला हे इंटरचेंज करायचं असेल तर तुम्ही तो काय घ्यायचा 1 अपॉन लॉग घ्यायचा. काय करायचं आहे 1 अपॉन लॉग. आणि त्यानंतर आहे बघा लास्ट आहे a रेश टू, एखाद्या नंबर आहे त्या नंबरच्या घातांकात लॉग असेल आणि त्या लॉगचा परत बेस इथं जो नंबर आहे तोच नंबर असेल तर उत्तर काय येतं लॉगच्या समोरील नंबर येतो. बघा सगळ्यांना हे समजलं का? आता ह्याच्यावरती काही एक्झाम्पल पाहणार आहोत. जर आपल्याला काही एक्झाम्पल पाहायचा बघा. फर्स्ट एकदम इझी आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे कन्वर्ट इनटू फर्स्ट आहे कन्वर्ट इनटू, क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. बघा तुम्हाला काय करायचं आहे कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये देणार आहेत एक्झाम्पल आणि तुम्ही ते काय करायचं आहे कन्वर्ट लॉग मध्ये करायचं आहे. बरोबर आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 रेज टू 3 इज इक्वल टू 125. 5 चा क्यूब काय तो 125. हा काय आहे लॉगॅरिथमिक फॉर्म, हा कोणता एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मला आता कन्वर्ट करायचं काय लॉग मध्ये करायचं आहे. मग कसं करणार मी इथं आन्सर मध्ये तुम्ही डायरेक्टली वन स्टेप एका स्टेप मध्ये उत्तर लिहू शकताय. हा एक्सपोनेन्शियलचं लॉग कन्वर्ट करताना बघा इज इक्वल टू पुढे जो नंबर आहे त्याच्या पुढे तुम्ही काय करणार आहे लॉग 125. बरोबर आहे काय? म्हणजे पुढे मी लॉग इथं जो बेस आहे तो काय करायचा लॉगच्या बेसला आणि इज इक्वल टू झाला. हा एक्सपोनेन्शियलचं फॉर्मचं कन्वर्जन लॉगॅरिथम काय आलं लॉग 125 बेस 5 इज इक्वल टू 3. हा जर मला फर्स्ट सगळ्यांना समजलं काय व्यवस्थित लक्ष द्या. लॉग 125 च्या पुढे काय लिहिलं लॉग आणि इथला बेस तो लॉगच्या बेसला घेतला आणि पॉवरचा तो इज इक्वल टू च्या पुढे. म्हणजे तुम्हाला लॉगॅरिथमचा यूज काय करायचा आहे पॉवरचे व्हॅल्यूज फाइंड करायचा आहे. काय पॉवरला जे काही नंबर असतील त्याचे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड, जे व्हेरिएबल असेल त्याचं तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायचं असतं. हा आहे फर्स्ट. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड आहे इझिली 3 चा क्यूब इज इक्वल टू 8. हा परत कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. परत मला कन्वर्ट करायचं आहे लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा कसं करणार परत आन्सर मध्ये इज इक्वल टू पुढे फक्त लॉग आहे मग काय करणार 8 आहे ते पुढे करणार लॉग ऑफ 8 इज लॉग ऑफ 8. बरोबर आहे. मग इथं जो बेस आहे काय बेस तर 2 आहे तो करणार मी लॉगच्या बेस लिहिणार आणि इज इक्वल टू पॉवर किती आहे ह्याचा लॉगॅरिथम फॉर्म काय आला लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. बघा किती इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5 raised to minus 2 is equal to 1 upon 25 आहे 1 upon 25. बघा ते काय उत्तर तुम्ही देणार log of 1 upon 25 टू द बेस काय असणार आहे 5. टू द बेस काय 5 टू द बेस काय आलं 5 इज इक्वल टू काय असणार आहे मायनस ऑफ. बघा किती इझी आहे log of 1 upon 25 टू द बेस 5 is equal to minus of 2. लास्ट एग्जांपल अजून एक पाहूया. 0.001 is equal to 10 raised to minus 3. 10 raised to minus 3 तर काय असणार आहे आन्सर मध्ये log of 0.001 याचा बेस काय असणार आहे 10 is equal to minus of 3. हे सगळे एक्झाम्पल कसे आहेत कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म.
म्हणजे एक्सपोनेन्शियल मधून तुम्हाला लॉगॅरिथम मध्ये फॉर्म कन्वर्ट करताना हा आहे डेफिनेशनचा यूज करून मी सॉल्व्ह केलं. आता पुढचं पाहायचं आहे काय कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल म्हणजे लॉगॅरिथम तुम्हाला दिलं असतील म्हणजे रिव्हर्स ह्याच्यावरून हे लिहायचं आहे काय ह्याच्यावरून हे नंबर तुम्हाला लिहायचा आहे म्हणजे एक्स लॉगॅरिथम मधून एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं. ते कसं कन्वर्ट करायचं ओके बघा क्वेश्चन नेक्स्ट आहे कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म जो लॉगमधून मला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. बघा त्याचे एक्झाम्पल पाहूया बघा. फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट आहे log of 27 base 3 is equal to 3. log of 27 काय बेस 3 is equal to 3 हा कोणता फॉर्म आहे आता कसं ओळखणार तुम्ही ह्या एक्झाम्पल मध्ये लॉग लिहिलाय का जर लॉग लिहिला असेल तर हा कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हा कोणता आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. आता लॉगॅरिथमचं काय करायचं मला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय आहे एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करणार. फर्स्ट वन सोल्युशन मध्ये काय केलं हा मला करायचं म्हणजे लॉगच्या पुढे जो नंबर आहे तो आहे कसा लिहायचा इज इक्वल टू इथला जो बेस आहे तो इज इक्वल टू च्या पलीकडे घेऊन जायचा. ही बेस मी ही 3 कडे घेऊन गेलं आणि तो जो नंबर आहे तो काय करायचा ह्याच्या पॉवर मध्ये घ्यायचा म्हणजे 27 इज इक्वल टू 3 रेज टू 3 म्हणजे बघा therefore 3 चा क्यूब इज इक्वल टू 27. आन्सर बरोबर आहे का काय 3 चा क्यूब काय तर 27 येते. हे मी लॉग मधनं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं. बघा कसं केलं log of 27 चा म्हणून मी 27 इज इक्वल टू हा 3 इज इक्वल च्या पलीकडे घेऊन गेला आणि इथला जो 3 होता तो काय घेतला पॉवरला घेतला. तो काय घेतला पॉवरला. आता सेकंड एक्झाम्पल log of 18 to the base 3 into root 2 is equal to 2 आहे. बघा log of 18 to the base 3 into root 2 is equal to 2 आहे. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. ह्याचा मला कन्वर्ट कशामध्ये करायचा परत एक्सपोनेन्शियल मध्ये करायचा म्हणून आन्सर मध्ये बघा हा आपण आधी 18 लिहिला 18 is equal to बघा हा जो बेस आहे तो पलीकडे गेला is equal to 3 into root 2 ह्याच्या घातांकात कोण हा is equal to पलीकडचा नंबर काय त्याचा स्क्वेअर म्हणजे 18 is equal to 3 into root 2 चा स्क्वेअर. हा आहे काय केलं मी एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं. बघा आज आपण काय काय शिकलं लॉगॅरिथमचं डेफिनेशन काही प्रॉपर्टीज लॉगचे काही नियम लॉ शिकला तुम्ही त्यानंतर काही रिमार्क मध्ये नोट पाहिला परत आणि एक्झाम्पल दोन टाइपचे एक्झाम्पल काय कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म आणि लॉगॅरिथम वरून कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.